या व्हिडिओपासून किंवा या लेक्चरपासून आम्ही मराठी व्याकरण संपूर्ण माहिती या विषयाला सुरुवात करत आहोत। यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे क्वेश्चन्स मिळणार नाहीत, क्विज यामध्ये नाहीये, प्रश्नोत्तर नाहीये स्वरूप। तर यामध्ये मराठी विषय हा तुम्हाला इथं समजून सांगण्याचा आमचा हा प्रयत्न आहे। तर मराठी व्याकरणाशी संबंधित जेवढे काही घटक आहेत तेवढे आम्ही वन बाय वन तुम्हाला इथे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर या लेक्चर सीरीजमधील हा भाग पहिला आहे। पुढे जाण्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा, म्हणजे आम्ही अपलोड करत असलेल्या प्रत्येक व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळत जाईल। आणि हो मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला जर काही दुरुस्त्या सुचवायच्या असतील, कोणता घटक विशेषत्वाने घ्यावा असे वाटत असेल तर प्लीज तशी कमेंट करा। तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण वर्णांचे प्रकार आणि उच्चारस्थाने हा घटक किंवा हा भाग समजून घेणार आहोत, अभ्यासणार आहोत। वरवर पाहता तसा हा भाग सोपा आणि इझी वाटणारा आहे, तरी जास्त जेवढ्या काही एक्झाममध्ये मराठी व्याकरण हा भाग विचारला जातो त्यामध्ये हा भाग प्रामुख्याने 1-2 किंवा 2-3 मार्कांसाठी हमखास असतो। त्यामुळे बऱ्याच वेळेस आपण हा भाग इझी असल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो आणि बऱ्याच वेळेस आपली प्रश्ने किंवा आपल्या प्रश्नांची उत्तरं, दिलेली उत्तरं ही चुकीची ठरतात। त्यामुळे हा भाग देखील तेवढ्याच गांभीर्याने समजून घेणं गरजेचं ठरतं। सुरुवात करूया वर्णांचे प्रकार आणि उच्चारस्थाने नेमकं काय आहे या घटकामध्ये ते जाणून घ्यायला। यामध्ये आपण सुरुवातीला वर्णांचे प्रकार जाणून घेऊया। तर मराठीमध्ये वर्णांचे एकूण 3 प्रकार पडतात। वर्णांचे एकूण मुख्य 3 प्रकार पडतात, ते म्हणजे स्वर, स्वरादी आणि व्यंजन। स्वर, स्वरादी आणि व्यंजन। यामध्ये आपण पहिल्यांदा स्वर हा घटक समजून घेऊया। मराठीमध्ये एकूण 12 स्वर आहेत आणि ते 3 प्रकारांमध्ये विभागलेले आहेत। किती प्रकारांमध्ये? 3 प्रकारांमध्ये। मराठीमध्ये एकूण 12 स्वर आहेत, त्यांना 3 प्रकारात विभागलेलं आहे। ते असे ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त स्वर। सुरुवातीला आपण ऱ्हस्व स्वर कोणते आहेत ते जाणून घेऊया। तर जसे की आपल्याला माहित आहे, मराठीमध्ये ऱ्हस्व स्वरांची संख्या 5 आहे। अ, ई, उ, रू आणि लू। तर हे 5 ऱ्हस्व स्वर आहेत, ज्यामधील रू हे जे आहे ते आता लुप्त होत चाललेलं आहे, त्याचा वापर जवळजवळ होत नाही। तरी मराठीमध्ये ऱ्हस्व स्वरांची संख्या किती असं जर विचारलं तर आपल्याला 5 द्यावं लागेल। यानंतर दीर्घ स्वर। दीर्घ स्वरांची एकूण संख्या आहे 3, आ, ई आणि दीर्घ उ। तर हे 3 दीर्घ स्वर आहेत। एक गोष्ट इथं सांगावीशी वाटते की ऱ्हस्व स्वर कोणत्या स्वरांना म्हणतात? ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी अत्यंत अल्प असा वेळ लागतो त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात। तर ऱ्हस्व स्वरांच्या तुलनेत दीर्घ स्वरांना थोडासा जास्तीचा वेळ लागतो, म्हणून त्यांना दीर्घ स्वर म्हणतात। यानंतरचा तिसरा प्रकार आहे स्वरांचा संयुक्त स्वर। संयुक्त स्वर अशा स्वरांना म्हणतात जे 2 स्वरांच्या एकत्रीकरणातून तयार झालेले आहेत। तर मराठीमध्ये संयुक्त स्वरांची एकूण संख्या आहे 4, ती अशी ए, आई, ओ आणि औ हे 4 संयुक्त स्वर आहेत। तर ए हा जो संयुक्त स्वर आहे तो अ प्लस ई किंवा दीर्घ ई पासून बनलेला आहे। आई हा स्वर आ प्लस ई किंवा दीर्घ ई पासून बनलेला आहे। तर ओ हा जो स्वर आहे तो अ प्लस उ किंवा दीर्घ उ पासून बनलेला आहे। तर आऊ हा जो स्वर आहे तो आ प्लस उ किंवा दीर्घ उ पासून बनलेला आहे। तर आठवण येत होत्या की मराठीमध्ये संयुक्त स्वरांची संख्या एकूण 4 आहे, ते ए, आई, ओ आणि औ आहेत। वर्णांच्या प्रकारातील मुख्य दुसरा प्रकार आहे स्वरादी। आपल्याला माहित आहे की मराठीमध्ये फक्त 2च स्वरादी आहेत, अम आणि आ। यांना स्वरादी का म्हणतात? तर कारण यांच्या जेव्हा वेळेस आपण उच्चार करतो त्यावेळेस सुरुवातीला स्वर उच्चारावा लागतो, म्हणून यांना स्वरादी असे म्हणतात। तिसरा महत्त्वपूर्ण घटक आहे
वर्णांमधील व्यंजन. तर व्यंजन मराठीमध्ये एकूण 34 व्यंजन आहेत आणि ते 5 प्रकारामध्ये विभागलेले आहेत. ते कोणते? स्पर्श व्यंजन, अर्धस्वर, ऊष्मे किंवा घर्षक, महाप्राण आणि 5वा प्रकार आहे स्वतंत्र. आठवणीत राहू द्या की व्यंजनांचे एकूण 5 प्रकार पडतात. त्यांची संख्या एकूण 34 आहे. ते 5 प्रकार स्पर्श व्यंजन, अर्धस्वर, ऊष्मे किंवा घर्षक, महाप्राण आणि स्वतंत्र. तर यांचा आपण 1 बाय 1 अभ्यास करूया. तर सर्वात अगोदर स्पर्श व्यंजने. व्यंजन या प्रमुख प्रकारातील पहिला प्रकार स्पर्श व्यंजने. तर मराठीमध्ये एकूण 25 स्पर्श व्यंजने आहेत. तर ही आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत, आपल्याला माहीत पण आहे. यामध्ये ही जी पहिली 2 जी व्यंजने आहेत ती कठोर व्यंजने आहेत. म्हणजे या क, च, ट, त, प या 5 गटातील प्रत्येकी पहिली 2 जी व्यंजने आहेत ती कठोर व्यंजने आहेत आणि ही जी त्यांच्यानंतरची 2 व्यंजने आहेत प्रत्येक गटातील ती मृदू व्यंजने आहेत. आणि जसे की आपल्याला माहीत आहे शेवटी जो वर्ण आहे किंवा व्यंजन आहे ते अनुनासिक आहे. आता आठवणीत राहण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट इथं अशी, कठोर स्पर्श व्यंजनांची एकूण संख्या किती असं विचारलं तर आपल्याला ती 10 द्यावी लागेल. तसंच मृदू स्पर्श व्यंजनांची संख्या किती असं विचारलं तर आपल्याला ती 10 द्यावी लागेल आणि अनुनासिक 5. पण संपूर्ण वर्णांचा विचार केला तर मात्र चित्र बदलतं. यामध्ये श, श, स तर ही जी वर्ण आहेत ती सुद्धा कठोर व्यंजने आहेत. कोणती आहेत? कठोर व्यंजने आहेत. ठीक आहे. आणि ही कठोर व्यंजने आणि ही स्पर्श व्यंजने मिळून आपल्याला एकूण 13 वर्ण मिळतात. कठोर वर्ण किती आहेत मराठीमध्ये? 13. आठवणीत राहू द्या मित्रांनो की स्पर्श व्यंजनांची, कठोर स्पर्श व्यंजनांची एकूण संख्या 10 आणि मराठीमध्ये एकूण कठोर वर्ण किती असा जर प्रश्न केला तर आपल्याला ती 13 असं उत्तर द्यावं लागेल. तसंच मृदू व्यंजनांची संख्या, स्पर्श मृदू व्यंजनांची संख्या ही 10 आहे. परंतु जर वर्णांचा विचार केला तर मात्र पुन्हा चित्र बदलतं. तर य, र, ल, व, ह, ळ त्याचबरोबर सर्व स्वर, स्वरादी आणि अनुनासिके ही सर्व मृदू वर्ण आहेत. त्यामुळं जर आपला प्रश्न आला तर की मराठीमध्ये मृदू वर्णांची संख्या किती, तर ती आपल्याला एकूण 35 द्यावी लागेल. किती द्यावी लागेल? 35. कारण ही 10 आहेत स्पर्श व्यंजने मृदू. त्याच्यानंतर य, र, ल, व, ह, ळ ही 6, 10 आणि 6 16, स्वर आहेत 12, 16 आणि 12 28, स्वरादी आहेत 2 30 आणि अनुनासिके 5 35. तर अशा प्रकारे एकूण मृदू वर्ण किती असं जर विचारलं तर आपल्याला ती 35 सांगावी लागतील आणि मृदू स्पर्श व्यंजने किती असं म्हणलं तर आपल्याला ती 10 सांगावी लागतील. व्यंजन प्रकारातील व्यंजनातील प्रमुख दुसरा प्रकार आहे अर्धस्वर. जसं की आपल्याला माहीत असेल की मराठीमध्ये 4 अर्धस्वर आहेत, य, र, ल, व. यांना अर्धस्वर का म्हणतात? त्याचं रिझन देण्यात आलेलं आहे की ई, रू, लू, उ यांच्या उच्चारासारखाच यांचा पण उच्चार आहे म्हणून यांना अर्धस्वर असे म्हणतात. व्यंजनातील तिसरा प्रमुख प्रकार आहे ऊष्मे किंवा घर्षक. मराठीमध्ये 3 ऊष्मे किंवा घर्षक आहेत, श, श, स. यांना ऊष्मे किंवा घर्षक का म्हणतात? कारण ज्यावेळेस आपण यांचा उच्चार करत असतो त्यावेळेस गळ्यामध्ये घर्षण होतं आणि तो भाग उष्ण होतो किंवा तो गरम होतो असं म्हणायला पाहिजे. तर त्यामुळं या वर्णांना काय म्हणतात? ऊष्मे किंवा घर्षक असं म्हणतात. व्यंजनातील चौथा प्रकार आहे महाप्राण व्यंजने. जसं की आपल्याला माहीत आहे प्रमुख महाप्राण किती किंवा विशेष महाप्राण म्हणलं तर आपल्याला ह हा एकच वर्ण किंवा व्यंजन सांगावं लागेल. परंतु सर्व वर्णांचा विचार केला तर मात्र इथं आकडा बदलतो.
जे गट आहेत क, च, ट, त, प या गटातील प्रत्येकी दुसरे व्यंजन आणि चौथे व्यंजन हे महाप्राण व्यंजन आहे किंवा कारण त्यांचा उच्चार करत असताना शेवटी ह ची छटा मिळते आपल्याला, म्हणून यांना महाप्राण व्यंजन असं म्हणतात. ख, छ, ठ, थ, फ, घ, झ, ढ, ध, भ ही जी व्यंजने आहेत ती महाप्राण व्यंजने आहेत. आणि त्याचबरोबर जी ऊष्मे ज्या आहेत ती सुद्धा महाप्राण आहेत. श, श, स ही जी वर्ण आहेत ती देखील महाप्राण आहेत. अशा प्रकारे आपल्याला मराठीमध्ये एकूण 14 महाप्राण वर्ण मिळतात. आणि बाकीच्यांचा जर विचार केला तर यांचे अपोजिट अल्पप्राण म्हणजे या महाप्राणच्या अपोजिट अल्पप्राण आहेत. व्यंजनामधील प्रमुख 5वा आणि शेवटचा प्रकार आहे स्वतंत्र. यामध्ये एकच वर्ण येतो तो म्हणजे ळ. हा ळ स्वतंत्र आहे. याला कोणत्याही कॅटेगरीमध्ये किंवा कोणत्याही प्रकारामध्ये स्थान मिळालेलं नाही आहे किंवा स्थान देता आलेलं नाही. आता आपण वर्णांची उच्चारस्थाने समजून घेऊया, जाणून घेऊया. प्रत्येक वर्णांच्या उच्चारस्थानावरून त्याचा प्रकार पडलेला आहे, तर त्यावरून कोणता वर्ण कोणत्या प्रकारात येतो ते आपण समजून घेऊया. पहिला प्रकार आहे कंठ्यवर्ण. कंठ्यवर्ण कोणत्या वर्णांना म्हणतात? आपल्या मुखातील जी पडजीभ आहे, सर्वांना माहीत आहे पडजीभ, तर पडजिभीच्या पुढचा जो त्याच्या चिटकूनचा जो थोडासा भाग आहे त्याला कंठ असे म्हणतात. आणि या कंठापाशी या कंठाला जे वर्ण प्रभावित करतात त्यांना कंठ्यवर्ण म्हणतात. मग ती कोणती आहे? तर ती आहेत अ, आ, क, ख, ग, घ, न आणि ह. या वर्णांचा उच्चार करत असताना ती कंठाला प्रभावित करतात, म्हणून या वर्णांना कंठ्य वर्ण असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे तालव्य वर्ण. आता तालव्य वर्ण म्हणजे जसे की आपल्याला माहीत आहे मराठीमध्ये टाळू सामान्य भाषेमध्ये आपण म्हणतो, ती टाळू म्हणजेच ताल किंवा तालव्य वर्ण. तर त्या टाळूला जी वर्ण प्रभावित करतात त्यांना तालव्य वर्ण असं म्हणतात. मग ती कोणती आहे? तर ती आहेत ई, ई, च, छ, ज, झ, त्र, य आणि श. ही वर्ण तालूला प्रभावित करतात, म्हणून यांना तालव्य वर्ण असं म्हणतात. यानंतरचा प्रकार आहे मूर्धन्य वर्ण. मूर्धन्य वर्ण मूर्धा. मूर्धा ही टाळू म्हणजेच तालू आणि कंठ यांच्या दोन्हीच्या मध्ये जो भाग आहे मधला त्याला मूर्धा असे म्हणतात. तर या मूर्धेला स्पर्श करणारे किंवा या मूर्धेला प्रभावित करून जी वर्ण उच्चारली जातात त्यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात. तर ती कोणती? तर ती आहेत रू, ट, ठ, ड, ढ, ण, र, श आणि ळ. तर या वर्णांचा संबंध मूर्धाशी आहे, म्हणून यांना मूर्धन्य वर्ण असं म्हणतात. यानंतरचा प्रकार आहे दंत्यवर्ण. जी दातांना प्रभावित करतात किंवा दातांचा उपयोग त्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी होतो, म्हणून त्यांना दंत्यवर्ण म्हणतात. तर ती कोणती? तर ती आहेत लू, त, थ, द, ध, न, ल आणि स. तर या वर्णांना दंत्य वर्ण असे म्हणतात. यानंतरचा प्रकार आहे ओष्ठ्यवर्ण. जी ओठांना प्रभावित करतात त्यांना ओष्ठ्यवर्ण म्हणतात. ती आहेत उ, ऊ, प, फ, ब, भ आणि म. यांना ओष्ठ्यवर्ण म्हणतात. आता मी तुम्हाला सांगतोय की या प्रकारामध्ये जेवढे काही प्रकार दिलेले आहेत ते हे जे वर्ण आहेत त्या मुखातील भागाला प्रभावित करतात. पण असं पण म्हणतात की जिभेचा संपर्क ज्या ज्या भागाशी येतो या वर्णांचा उच्चार करत असताना त्यावरून सुद्धा त्यांना या कॅटेगरीमध्ये या प्रकारामध्ये टाकलेलं आहे आणि ते पण बरोबर आहे. यानंतरचा प्रकार आहे कंठ तालव्य वर्ण. अगोदर सिंगल होते, आता हे डबल वर्ण आहेत, म्हणजे 2 भागांना प्रभावित करणारे वर्ण. तर ते आहेत ए आणि आई. ए आणि आई यांचा उच्चार करत असताना ते कंठ आणि टाळू म्हणजेच तालू या दोन्हींना प्रभावित करतात, म्हणून यांना कंठ तालव्य वर्ण असे म्हणतात.
यानंतर कंठ्योष्ठ वर्ण, कंठ्योष्ठ वर्ण म्हणजे जे कंठ आणि ओठ या दोन्हींना प्रभावित करतात ते वर्ण आहेत ओ आणि औ. इथे एक मात्रा राहून गेलेली आहे, तर ओ आणि औ हे दोन जे वर्ण आहेत ते कंठ्योष्ठ वर्ण आहेत. ए आणि आई हे कंठ तालव्य वर्ण आहेत. यानंतरचा प्रकार आहे दंत्योष्ठ वर्ण म्हणजे जे दात आणि ओठ यांना प्रभावित करतात. तो वर्ण आहे एकच व. वचा उच्चार करत असताना ओठ आणि दातांचा उपयोग करावा लागतो, म्हणून यांना दंत्योष्ठ वर्ण म्हणतात. यानंतरचा प्रकार आहे दंत तालव्य वर्ण. हा शेवटचा प्रकार आहे. तर दात आणि टाळू किंवा तालू यांना प्रभावित करणारे वर्ण कोणते आहेत? ते आहेत च, छ, ज, झ. आता हे च, छ, ज यांचा उच्चार करत असताना ते दंत तालव्य म्हणजे दात आणि टाळू यांना प्रभावित करतात, म्हणून यांना दंत तालव्य वर्ण असं म्हटलेलं आहे. पण जर आपण मागं वळून पाहिलं तर च, छ, ज, झ, च, छ, ज, झ ही जी चार वर्ण आहेत ती तालव्य या प्रकारामध्ये सुद्धा हे आहेत. म्हणजे की हे जे चार वर्ण आहेत ते दंत तालव्य सुद्धा आहेत आणि तालव्य सुद्धा आहेत. तर त्यांच्या उच्चारावरून त्यांची ती कॅटेगरी सुद्धा ठरते. आपण त्यांचा उच्चार कसा करतो त्यावरून. तर मित्रांनो, इथे आपण वर्णांचे प्रकार आणि वर्णांची उच्चारस्थाने समजून घेतली. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा पहिला भाग येथे संपवतो. यानंतरचा दुसरा भाग पाहण्यासाठी या चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. मित्रांनो, मराठी व्याकरण संपूर्ण माहिती या सिरीजमधील या मालिकेतील हा भाग दुसरा आहे, ज्यामध्ये आपण संधी हा घटक पूर्णपणे समजून घेणार आहोत. पुढे जाण्या अगोदर मित्रांनो, एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्यावेळेस आम्ही कम्प्युटरवर प्रेझेंटेशन करतो त्यावेळेस काही त्रुटी राहण्याची शक्यता असते आणि तेच पहिल्या व्हिडिओमध्ये घडलेलं आहे. स्वरांच्या बाबतीत ते घडलेलं आहे की इंग्रजीमधील दोन स्वर आहेत ॲ आणि अ. यांचा समावेश हा मराठी वर्णमालेमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळं मराठी व्याकरणात एकूण स्वर किती असं विचारलं तर आपल्याला ती 14 सांगावी लागतात आणि मूळ स्वर किती असं जर म्हणलं तर 12च सांगावी लागतील. तर हा दोन्हीतील फरक समजून घ्या की एकूण स्वरांची संख्या किती 14 आणि मूळ स्वरांची संख्या किती 12. तर हा एक छोटासा भाग होता जो आम्ही विसरून गेलो होतो किंवा त्याच्यामध्ये प्रेझेंटेशनमध्ये राहून गेला होता, तो इथे क्लिअर करण्यात आलेला आहे. पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा, म्हणजे तुम्हाला आम्ही अपलोड करत असलेल्या प्रत्येक व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळत जाईल. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला तर सुरुवात करूया या भागाला. संधी म्हणजे काय? संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे. आता संधी नेमकं काय आहे, त्याची व्याख्या कशी करता येईल हे जाणून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. इथे एक उदाहरण आहे ईश्वर प्लस इच्छा. हे एक उदाहरण आहे. या उदाहरणात आपल्याला क्लिअर कट समजेल की म्हणजे संधी म्हणजे नेमकं असतं काय. ठीक आहे. तर ईश्वर आणि इच्छा हे दोन शब्द आहेत. यांनाच पहिलं पद आणि दुसरं पद असं म्हणतात. तर या पहिल्या पदातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण यांच्या बेरजेतून किंवा एकत्रीकरणातून एक नवीन आपल्याला वर्ण मिळतो. जसं की र चा उच्चार केल्यावर आपल्याला अ मिळतं शेवटी आणि ई हे इथं स्वर आहे. यांच्या बेरजेतून किंवा एकत्रीकरणातून आपल्याला ए हा स्वर मिळतो आणि या ए स्वरामुळं या ईश्वर इच्छा या दोन शब्दांचं मिलन होतं आणि ईश्वरेच्छा हा नवीन शब्द आपल्याला मिळतो किंवा तयार होतो. तर अशा प्रकारची जी जोडणी केली जाते त्यालाच काय म्हणतात? संधी असं म्हणतात. आता संधीचे प्रमुख 3 प्रकार पडतात. ते कोणते आहेत? एक आहे स्वरसंधी,
दुसरी आहे व्यंजन संधी आणि तिसरा आहे विसर्ग संधी. ठीक आहे. तर हे 3 काय आहेत, संधीचे प्रमुख प्रकार आहेत. आता पहिल्यांदा आपण स्वर संधी समजून घेऊया. स्वर संधी आठवणीत राहू दे की स्वर संधीचे एकूण 5 प्रकार पडतात. एकूण 5 प्रकार पडतात आणि ते कोणते, तर ते आहेत सजातीय, विजातीय, यालाच गुणादेश असं म्हणतात. तिसरा आहे वृद्ध्यादेश, वृद्ध्यादेश. चौथा आहे यणादेश आणि 5वा प्रकार आहे इतर. तर स्वर संधीचे हे 5 प्रकार आहेत, सजातीय, विजातीय किंवा गुणादेश, वृद्धादेश, यणादेश आणि इतर. तर स्वर संधी म्हणजे काय हे पण आपण समजून घेऊया, क्लिअर करूया. इथे बघा की ईश्वर, इच्छा या 2 शब्दांचे एकत्रीकरण करत असताना पहिल्या पदातील जो वर्ण आहे तो अ आहे आणि दुसऱ्या पदातील जो पहिला वर्ण आहे तो ई आहे आणि हे दोन्ही स्वर आहेत. तर अशा प्रकारे ज्यावेळेस हे 2 स्वर एकत्र होऊन एक नवीन स्वर मिळतो त्यालाच स्वरसंधी म्हणतात. तर आपण पहिल्यांदा आता सजातीय स्वरसंधी जाणून घेऊया. आता सजातीय स्वर प्रामुख्याने कोणते एकत्र येऊन एक नवीन शब्द तयार होतो ज्याच्यामुळे त्याला सजातीय स्वरसंधी असं म्हणतात. तर ते आहेत अ आणि आ, हे सजातीय स्वर आहेत. तसंच ई, दीर्घ ई हे पण सजातीय आहेत आणि उ आणि दीर्घ उ हे पण सजातीय आहेत. जेव्हा ते एकत्र होऊन एक नवीन स्वर तयार करतात तर तो कसा करतात ते पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता इथं सजातीय स्वर हे अ आणि आ आहेत. ठीक आहे. तर ज्यावेळेस ते कोणत्याही स्थितीमध्ये एकत्र येतात त्यावेळेस तो आ हाच दीर्घ स्वर तयार करतात. ठीक आहे. अ प्लस अ केलं तर आच मिळतं, अ प्लस आ केलं तरीही आच मिळतं आणि आ प्लस आ केलं तरीही आच मिळतं. तसंच ई, ई, उ, ऊच्या बाबतीत आहे. ई प्लस ई केलं तर आपल्याला दीर्घ ई मिळतं, ई प्लस दीर्घ ई केलं तरीही आपल्याला ईच मिळतं आणि दीर्घ ई प्लस दीर्घ ई केलं तरीही आपल्याला दीर्घ ईच मिळतं. आणि तसंच ऊच्या बाबतीत आहे. इथं एखादं उदाहरण घेऊया. उदाहरण आहे जन आदेश. ठीक आहे. जन आदेश पहिलं उदाहरण आहे जन आदेश. आता इथं जन आदेश हे 2 शब्द आहेत, त्यांच्या एकत्रीकरणातून जनादेश हा शब्द तयार होतो. तो कसा? पहिल्या पदातील शेवटचा वर्ण न असं उच्चारल्यावर आपल्याला अ मिळतो आणि दुसऱ्या पदातील जो पहिला वर्ण आहे तो आ आहे, स्वर आहे. यांच्या एकत्रीकरणातून आपल्याला काय मिळत आहे? आ मिळत आहे, आ. आणि या आमुळं जन आदेश याचं काय होतं? जनादेश होतं. तसं दुसरं एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर इथं एक उदाहरण घेता येईल आपल्याला. मुनी प्लस इच्छा, यामध्ये नी आहे. नी ची वेलांटी पहिली आहे म्हणून इथं लघु येईल आणि इथं पण लघु ई आहे. यांच्यातून मिलनातून किंवा एकत्रीकरणातून दीर्घ ई तयार होतं आणि या मुनी इच्छा या शब्दाचं मुनिच्छा असं नवीन शब्द आपल्याला मिळतो आणि ही जी पहिली वेलांटी आहे ती इथं दुसरी वेलांटीमध्ये कन्वर्ट होईल, मुनिच्छा. अशा प्रकारे हे 2 शब्द एकत्र येऊन नवीन शब्द मुनिच्छा तयार होतो आणि यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या पदातील स्वर हे सजातीय असल्यामुळं याला सजातीय स्वरसंधी असे म्हणतात. आता विजातीय स्वरसंधी जाणून घेऊया. विजातीयलाच गुणादेश म्हणतात, हे पण चांगलं आठवणीत राहू द्या, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. विजातीय स्वरसंधीतील एक प्रकार, विजातीयला दुसरं नाव कोणतं? तर गुणादेश. विजातीय किंवा गुणादेश हा प्रकार समजून घेऊया. सजातीयचे एकदम अपोजिट असतो हा, हे तर आपल्याला समजलं असेल, परंतु तरीही याच्यामध्ये काही छोट्या छोट्या बाबी आहेत त्या आपण जाणून घेणं गरजेचं ठरतं.
आता विजातीय किंवा गुणादेशमध्ये नेमकी कशा प्रकारची स्वरसंधी होते ते आपण इथं समजून घेऊया. अ प्लस ई जर केलं तर आपल्याला ए मिळतं. तसंच अ प्लस दीर्घ ई असेल तरीही आपल्याला ए मिळतं. आणि आ प्लस ई ते लघु ई असेल किंवा दीर्घ ई असेल तरीही आपल्याला एच मिळतं. त्यानंतर अ किंवा आ असेल आणि त्याच्या पुढं उ असेल तरीही आपल्याला ओ मिळतं. तसंच अ किंवा आ च्या पुढं दीर्घ उ असेल तरीही आपल्याला ओ मिळतं. आणि शेवटची गोष्ट आहे र च्या बाबतीत अ प्लस रू केलं तर आपल्याला अर असं मिळतं. आणि ह्याला हलंत असं म्हणतात, जिथं आपण अशी छोटीशी खूण करतो. तर अशा प्रकारची जिथं संधी घडून येते तिथं विजातीय संधी किंवा गुणादेश ही संधी असते. एक दोन उदाहरणं घेऊन आपण इथं समजून घेऊया. पहिलं उदाहरण घेऊया गणेशचं. ठीक आहे. गण अधिक ईश. यामध्ये पहिला पदातील जो वर्ण आपल्याला मिळणार आहे तो आहे अ. दुसऱ्या पदामध्ये दीर्घ ई. यांचं एकत्रीकरण काय आहे? ए. आणि गणेश हा एक नवीन शब्द मिळेल गणईश पासून. तर अशा प्रकारची जी संधी आहे ती आहे विजातीय स्वरसंधी. आणखी एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर महाऋषी हे उदाहरण घेऊया. महाऋषी. यामध्ये महा हा वेगळा शब्द आहे, ऋषी हा शब्द वेगळा आहे. हा मध्ये आपल्याला आ हा स्वर मिळतो, रू हा ऑलरेडी स्वर आहे आणि यांच्या दोन्हीतून मिलनातून किंवा एकत्रीकरणातून हा अर मिळतो. ठीक आहे. आणि या अरमुळं इथं महर्षी असा शब्द होतो, कारण हे हलंत आहे र, त्याच्यामुळं श वर काय, शच्या वेलांटीवर काय येईल? रफार येईल. आणि अशा प्रकारे महर्षी हा एक नवीन शब्द आपल्याला या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून मिळतो. तर अशा प्रकारची जी संधी असते त्यालाच विजातीय संधी किंवा गुणादेश असं म्हणतात. तर हा जो सजातीय आणि विजातीयमधील फरक आहे तो तुम्हाला नीट समजला असावा. आणि या पुढचा जो प्रकार आहे वृद्ध्यादेश तो आपण समजून घेऊया. वृद्ध्यादेश. आता वृद्धादेश हा जो प्रकार आहे तो समजून घेण्यासाठी काही संधी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. इथं ज्यावेळेस अ आणि ए हे एकमेकांसमोर येतात, ते एकत्र होतात, त्यावेळेस त्यांचा म्हणजे एचा आई हा होतो. तसंच आ प्लस ए केलं तरीही आपल्याला आई मिळतं. आणि आ प्लस आ म्हणजे अ किंवा आ आणि त्यांच्यासोबत बेरीज झाली किंवा त्यांचं एकत्रीकरण झालं आईसोबत तरीही आपल्याला आईच मिळतो. तर ही अशा प्रकारची जी संधी होते त्यामध्ये त्यालाच वृद्ध्यादेश संधी असं म्हणतात. तसंच आणखी एक आहे, त्याच्यामध्ये अ किंवा आ हे त्याची जर बेरीज किंवा त्याचं एकत्रीकरण ओ सोबत झालं तरीही आऊ मिळतं. आणि अ किंवा आ चे एकत्रीकरण आऊ सोबत झालं तरीही आऊच मिळतं. तर अशा प्रकारची जिथं जिथं संधी होते त्यालाच वृद्ध्यादेश संधी असे म्हणतात. एखादं उदाहरण घेऊया आपण इथं. आता क्षण एक हे दोन शब्द वेगवेगळे आहेत. यामध्ये न याच्यामध्ये काय येतं? अ येतं. ए ऑलरेडी स्वर आहे म्हणून तो ए होईल. आता यांचं एकत्रीकरण काय होईल? आई. आणि मग यांच्या मिलनातून किंवा यांच्या एकत्रीकरणातून जो आई हा स्वर मिळालेला आहे त्या स्वरामुळं या दोन शब्दांचं एकत्रीकरण होतं आणि शनेक हा शब्द मिळतो आपल्याला. शनेक. ठीक आहे. शनेक हा शब्द आपल्याला इथं मिळतो. तर अशा प्रकारची जी स्वर संधी होते त्यालाच वृद्ध्यादेश म्हणतात. एखादं आऊचं उदाहरण सुद्धा आपण इथे घेऊया. बघा, जल ओघ हा शब्द आहे. इथं जागा नाही आहे आपल्याजवळ, तरीही आपण घेऊ थोडीशी जागा करून. जल
अधिक ओघ हे दोन शब्द आहेत. आता जलमध्ये आपल्याला अ हा स्वर मिळतो, इथं ओ आहे आणि यांच्या एकत्रीकरणातून औ हा नवीन स्वर तयार होतो आणि ह्या औमुळं जलओघ एकत्र होतात आणि जलौघ हा एक नवीन शब्द आपल्याला मिळतो. तर अशा प्रकारची जी संधी होते त्यालाच वृद्ध्यादेश म्हणतात. मित्रांनो, संधी या प्रकारातील संधीच्या मुख्य प्रकारातील जो उपप्रकार आहे स्वरसंधी, त्यातील आपण 3 प्रकार समजून घेतले: सजातीय, विजातीय आणि वृद्ध्यादेश. ठीक आहे. यानंतरचा 2 जे प्रकार आहेत, यनादेश इतर, आणि दुसरे जे मुख्य प्रकार आहेत व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही सांगत असलेली माहिती, देत असलेली माहिती तुमच्यासाठी उपयोगी आहे, ती तुम्हाला समजते, तर आपण यानंतरच्या भागामध्ये थोडा जास्तीचा भाग घेऊन, थोडासा मोठा भाग घेऊन, किमान 1 तासाच्या जवळपासचा भाग घेऊन आपण जास्तीत जास्त घटक एकाच व्हिडिओमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू. मराठी व्याकरण संपूर्ण माहिती या सिरीजमधील हा भाग 3रा आहे. यामध्ये आपण संधी हा प्रकार समजून घेत आहोत, संधी हा घटक समजून घेत आहोत. यामध्ये आपण यनादेश हा 4था प्रकार इथे समजून घेत आहोत आणि त्यापुढं कंटिन्यू करत आहोत. तर यनादेश समजून घेण्या अगोदर, यनादेश स्वरसंधीचा 4था प्रकार यनादेश. ठीक आहे. तर यनादेश हा स्वरसंधीमधील 4था प्रकार आहे. तिथून आपल्याला पुढे सुरुवात करायची आहे, कंटिन्यू करायचं आहे. त्या अगोदर आपण संधीबाबत काय काय जाणून घेतलं ते थोडक्यामध्ये समजून घेऊया. कारण जे आपण स्टडी केलेलं आहे, ज्या गोष्टीचा आपण अभ्यास केलेला आहे, त्याला उजाळा देणं हे खूप गरजेचं ठरतं. कारण जुन्या गोष्टींना उजाळा दिला नाही तर त्या विस्मृत होतात आणि त्याचा इफेक्ट हा निगेटिव्ह इफेक्ट हा आपल्या एक्झामवर होतो. तसं होऊ नये यासाठी, पॉझिटिव्ह इफेक्ट होण्यासाठी आपण प्रत्येक गोष्टीला उजाळा देणं आणि नीट समजून घेणं हे गरजेचं ठरतं. तर संधी याविषयी आपण सारांशामध्ये पुन्हा एकदा समजून घेऊया की आपण जे काही समजून घेतलं ते. तर संधीचा अर्थ काय होतो? सांधणे किंवा जोडणे. याचे एकूण किती प्रकार आहेत? मुख्य 3 प्रकार आहेत. कोणते आहेत? स्वरसंधी, त्याच्यानंतर व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. हे 3 प्रकार संधीचे आहेत. यामध्ये आपण स्वरसंधी हा पहिला प्रकार समजून घेत होतो. तर स्वरसंधीचे एकूण किती प्रकार पाडण्यात आलेले आहेत? 5. किती? 5. ते कोणते आहेत? सजातीय, दुसरा आहे विजातीय, यालाच काय म्हणायचं? गुणादेश असं म्हणायचं. काय म्हणायचं? गुणादेश. तिसरा प्रकार वृद्ध्यादेश, चौथा प्रकार यनादेश आणि 5वा प्रकार इतर. मित्रांनो, आतापर्यंत अशा कोणत्याही एक्झाममध्ये असं विचारण्यात आलेला नाही की स्वरसंधीचे एकूण किती प्रकार पडतात किंवा व्यंजन संधीचे किती प्रकार पडतात किंवा विसर्ग संधीचे किती प्रकार पडतात. परंतु ढोबळमानाने हे पाडण्यात आलेले 5 प्रकार आहेत, ज्यांच्या बाबतीत आपल्याला माहिती असणं गरजेचं ठरतं, कारण यावर प्रश्न विचारला जातो. तर सजातीयमध्ये काय असतं की जे सजातीय स्वर आहेत, अ, आ हे सजातीय आहेत, ई हे सजातीय आहेत, त्याच्यानंतर उ हे सजातीय आहेत. तर असे स्वर ज्यावेळेस एकत्र येतात आणि 2 शब्दांचा एक नवीन शब्द तयार होतो, त्यावेळेस ती सजातीय स्वरसंधी असं म्हणतात त्याला. ठीक आहे. विजातीय स्वरसंधी किंवा गुणादेशमध्ये नेमकं काय होतं? अ किंवा आ हे जे सजातीय स्वर आहेत, यांच्यापैकी कोणताही एक स्वर पहिल्या पदामध्ये असेल आणि त्याच्या पुढच्या शब्दामधील पहिला जो वर्ण आहे तो जर ई किंवा दीर्घ ई, उ किंवा दीर्घ उ आणि रू असेल, तर त्यामध्ये बदल होऊन जो नवीन एक शब्द तयार होतो त्यालाच गुणादेश असं म्हणतात. तर बघा, ज्यावेळेस अ किंवा आच्या पुढं ई किंवा दीर्घ ई असतं तर त्यावेळेस ए मिळतं, उ असतं त्यावेळेस ओ मिळतं आणि रू असतं त्यावेळेस अर मिळतं.
तर अशा प्रकारे बदल होऊन जी संधी होते त्यालाच विजातीय स्वरसंधी किंवा गुणादेश असं म्हणतात. ठीक आहे. यानंतर वृद्धादेश. तर वृद्धादेशमध्ये काय होतं? अ किंवा आ हे पहिल्या पदामध्ये असेल आणि त्याच्या पुढच्या पदामध्ये ए किंवा आई आणि ओ किंवा औ यापैकी कोणताही एक स्वर येत असेल तर त्यामध्ये जो बदल होतो त्यालाच वृद्धादेश असं म्हटलेलं आहे. म्हणजे अ किंवा आच्या समोरच्या पदामध्ये जर ए किंवा आई आलेला असेल तर त्याची जागा आई हा स्वर घेतो आणि अ किंवा आच्या समोर जर ओ किंवा औ हा स्वर आलेला असेल तर त्याची जागा औ घेतं. तर अशा प्रकारे जो बदल होतो, जो बदल होऊन जो एक नवीन तयार झालेला शब्द असतो त्यालाच वृद्धादेश संधी असं म्हटलेलं आहे. याला जर व्यवस्थित नीट समजून घ्यायचं असेल तर तुम्ही आमचा भाग 2 पहा. त्याविषयीची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. यनादेश हा चौथा प्रकार आपण समजून घेऊया. यनादेश. यनादेश या प्रकारामध्ये ई किंवा दीर्घ ई, उ किंवा दीर्घ उ आणि रू यांच्या पुढे कोणताही जर विजातीय स्वर आला, कोणता विजातीय स्वर आला म्हणजे यांच्या सजातीय स्वरांना सोडून जर दुसरा कोणताही विजातीय स्वर आला तर यांच्यामध्ये जो होणारा बदल आहे तो आहे य व र असा अनुक्रमे बदल होतो. तर ई किंवा ई पहिल्या पदामध्ये ई किंवा दीर्घ ई असेल, उ किंवा दीर्घ उ असेल किंवा रू असेल तर त्यामध्ये हा बदल होतो. पहिल्या पदामध्ये जर ई किंवा दीर्घ ई असेल तर त्याची जागा य घेतं, उ किंवा दीर्घ उ असेल तर त्याची जागा व घेतं आणि रू असेल तर त्याची जागा र घेतं. ठीक आहे. तर अशा प्रकारेचे जे बदल होतात त्यालाच यनादेश स्वरसंधी असं म्हटलेलं आहे. बघा इथं आपण व्यवस्थित समजून घेऊया. ई किंवा ई समोर जर अ हा स्वर आला तर त्याची जागा काय घेतं? य घेतं. त्याच्यानंतर उ किंवा दीर्घ उ आलं आणि त्याच्या पुढे जर अ हा स्वर असेल तर त्याची जागा व घेतं आणि रू समोर जर अ आलेला असेल तर त्याची जागा र घेतं. आठवणी जाऊ दे की हे सर्व हलंत आहेत म्हणजेच लंगडे आहेत. याविषयीचं एखादं उदाहरण घेऊया. प्रत्येक हा शब्द आहे. प्रत्येक हा शब्द प्रति एक या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. प्रति एक या दोन शब्दांपासून तयार झालेला हा शब्द. आता प्रति मध्ये काय आहे? लघु ई आहे. दुसऱ्या पदामध्ये ए आहे. आता ई आहे, ईच्या पुढं कोणताही विजातीय स्वर आला तर त्याची जागा कोण घेणार? य घेणार. ठीक आहे. म्हणजे यांच्यासाठी काय मिळालं आपल्याला? य मिळालं. आता नीट समजून घेऊया. प्रतिमधलं ई ची जागा य ने घेतली तर हे काय राहिलं? इथं हलंत राहिलं म्हणजे प्रत असं राहिलं प्लस हे य जे की हलंत आहे आणि एक. आता यांचं एकत्रीकरण केलं तर आपल्याला काय मिळतो? प्रत्येक हा शब्द मिळतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही स्वरसंधी होते. यालाच काय म्हणायचं? यनादेश असं म्हणायचं. आणखी एखादं उदाहरण घेऊया. बघा गुरुवाज्ञा हा शब्द आहे. गुरुवाज्ञा हा शब्द गुरु प्लस आज्ञा या दोन शब्दांपासून तयार झालेला हा शब्द. गुरुमध्ये काय आहे? उ आहे लघु. इथं आ आहे. आता उ किंवा उ समोर अ किंवा आ म्हणजे कोणताही विजातीय स्वर आला तर त्याची जागा कोण घेणार आहे? व घेणार आहे. म्हणजे यांच्यासाठी काय मिळालं आपल्याला? व मिळालं. आता गुरुमधून उ कमी झालेला आहे म्हणजे इथं काय राहिलं? गुर राहिलं. हे हलंत आहे र. इथं त्याची जागा कोणी घेतलेली आहे? व ने घेतलेली आहे. इथं आहे आज्ञा. आता यांना जर एकत्र केलं, बेरीज केली यांची तर शब्द काय मिळेल आपला? गुरुवाज्ञा.
तर अशा प्रकारचे जे बदल होतात त्यालाच काय म्हणलेलं आहे, यनादेश असं म्हणलेलं आहे. तर अपेक्षा आहे की तुम्हाला हा यनादेश समजला असावा. यासाठी तुम्ही स्वतःहून सुद्धा काही शब्दांना घेऊन तुम्ही त्यावर प्रॅक्टिस करायला पाहिजे, तर तुम्हाला जास्त आठवणीत राहील. आता हे बेसिकली आम्ही आमच्या पद्धतीनं जेवढं समजावून सांगता येईल तेवढं समजावून सांगण्याचा प्रयत्न इथं करत आहोत. ठीक आहे. तर यानंतरचा प्रकार आहे 5वा. ठीक आहे. 5वा प्रकार आहे इतर. याला कोणत्याही कॅटेगरीमध्ये टाकता आलं नसल्यामुळे इतर या प्रकारामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तर याला असं कोणतंही विशेष असं नाव नाही, म्हणजे ते इतर. ठीक आहे. तर काय आहे इतर आणि इतरमध्ये कोणत्या संधी येतात ते आपण इथं जाणून घेऊया. बघा, ए, आई, ओ, औ यांच्यासमोर जर कोणताही विजातीय स्वर येत असेल, कोणताही विजातीय स्वर, त्यांच्यामध्ये होणारे जे बदल आहेत ते ऐ, आय, औ आणि आव अशा प्रकारचे हे बदल होतात. याला आदेश असं म्हणलेलं आहे. अशा प्रकारची संधी ही इतर या प्रकारामध्ये ठेवण्यात आलेली आहे. त्याला विशेष असं कॅटेगरी देण्यात आलेली नाही. तर जे बदल होतात ते आपण इथं समजून घेऊया. बघा, ए प्लस अ असं जर केलं तर आपल्याला अय मिळतं आणि त्याच्यामध्ये पुढच्या पदातील जो काही स्वर आहे तो मिसळतो. ठीक आहे. तर इथं आपण पहिल्यांदा समजून घेऊ की ए प्लस अ बरोबर अय, आई प्लस अ बरोबर आय. ठीक आहे. त्याच्यानंतर ओ प्लस दीर्घ ई बरोबर औ आणि औ प्लस लघु ई बरोबर आव. तर अशा प्रकारचे हे बदल होतात. आता ह्या अयमध्ये अ मिसळल्यास अय बनतं, या आयमध्ये अ मिसळल्यास आय बनतं, या अवमध्ये दीर्घ ई मिसळल्यास अवी बनतं आणि याच्यामध्ये लघु ई मिसळली तर आवी बनतं. तर अशा प्रकारचे जे आदेश आहेत याला आदेश असं म्हणलेलं आहे, किंवा याला अशा प्रकारची जी संधी आहे ती इतर या प्रकारामध्ये ठेवण्यात आलेली आहे. यासंबंधी काही आपण उदाहरणं जाणून घेऊया, म्हणजे उदाहरणावरून आपल्याला समजून येईल की नेमकं हे आहे काय. बघा, इथे एक शब्द आहे नयन. हा शब्द ने प्लस अन या 2 शब्दांपासून तयार झालेला आहे. यामध्ये ने मध्ये काय आहे, ए आहे, पुढं आहे अ. आता इथं ए अ ची बेरीज होऊन काय होणार आहे, अय होणार आहे. ठीक आहे. तर ने मधला ए निघून गेला तर काय राहिलं, न राहिलं. ठीक आहे. हलंत न. इथं पुढं काय आहे, अय. हा य हलंत आहे आणि पुढचा शब्द अन. आता यांची जर बेरीज केली, यांना एकत्रित केलं तर काय होईल, नयन हा शब्द आपल्याला मिळतो. तर अशा प्रकारे ही संधी होत असते. आणखी एखादं उदाहरण घेऊया म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजेल. बघा, दुसरा एक शब्द आहे नाविक. नाविक हा शब्द नौ इक या 2 शब्दांपासून तयार झालेला आहे. यामध्ये औ आहे, पुढं आलेला आहे ई. आता इथं औ लघु ई आवी, म्हणजे काय झालं याचं, आवी. आता हे अवच राहणार आहे कारण इथं मूळ काय होणार आहे, औ, म्हणून इथं आव ह. आता याला जोडूया. ना विक साठी काय आहे, नौ इक आहे. तर 9 मधलं औ काढलं तर राहिलं न हलंत प्लस आव प्लस एक. यांची बेरीज करा किंवा यांना एकत्र करा. न आ ना व लघु ई, म्हणून इथं काय होईल, वी आणि क, नाविक. अशा प्रकारे ही संधी होत असते. आठवणीत राहू द्या की इतर या प्रकारामध्ये ए, आई, ओ, औ यांच्या पुढे जर कोणताही विजातीय स्वर येत असेल
तर त्यांचे मध्ये होणारे बदल आहेत ऐ, आय, आव, आव. ठीक आहे, औ, आव. तर अशा प्रकारे हे बदल होत असतात. तर इथं स्वरसंधीचे एकूण 5 प्रकार संपतात. अपेक्षा आहे की तुम्हाला हे 5ही प्रकार व्यवस्थित समजले असावेत. ठीक आहे. तर यानंतरची जी संधी प्रकारातील प्रमुख प्रकार आहे तो म्हणजे आहे व्यंजन संधी. कोणता? व्यंजन संधी.